शंतनू भाईसाठी फक्त एक करो म्हणणार तेरे जैसा यार कहाँ ऐसा यारा। रेड हाऊस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र आदरणीय शंतनू कुकडे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय। समाजातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी आणि समाजासाठी सातत्यानं आपली सेवा देणारी ही संस्था आहे, ज्याच्या माध्यमातून गरिबांना न्याय देण्याचं काम ही मंडळी करत असतात। गोरगरिबाचं दुःख दूर करत असताना गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजे, चांगल्या शाळेमध्ये जायला पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, हे काम शंतनू कुकडे सातत्यानं आपल्या जीवनक्रमामध्ये करत असतात। मग करोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेलं काम, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं काम, महिलांसाठी त्यांनी केलेलं काम, देवदासी महिलांसाठी केलेलं काम, अनेक कामाच्या माध्यमातून ही संस्था नावारूपाला या ठिकाणी आलेली आहे आणि ते 52व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 52 पूर्ण करून 53व्या वर्षामध्ये ते पदार्पण करत आहेत आणि ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून देखील पुणे शहरामध्ये काम करतात। त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजाचे देखील ते प्रतिनिधी आहेत, ते देखील चांगल्या पद्धतीने समाज एकत्रित ठेवण्याचं काम करतात आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे काम आयुष्यभर असंच त्यांच्या हातून घडत राहावं। गोरगरिबाच्या दुवा त्यांनी घेतल्या पाहिजे, कारण की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा भाव प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये असणं आवश्यक आहे आणि तो भाव यांच्या अंतर्मनामध्ये निश्चितपणानं आहे। एक चांगलं काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलेला आहे। Thank you very much for coming or honoring my invitation for this evening, and I'm so happy that you have raised this occasion with your presence, Mr. Deepak Mankar sir, who has been like a wall behind me, giving me good encouragement, support, cooperation at every time. I'm also assisted by Mr. Munir Bhai, and he is available at all times and giving me good advice and helping me. We work as a team to make a difference in the city of Pune, and we have very good plans for the future, and our appeal is that you will stand with us, give us support, give us your love, your encouragement, and you will see in the days to come, you will see our vision that we have for the city of Pune, for the people of Pune. You will see it crystallizing in front of your eyes, you will see it becoming a reality, and we want to extend our support to the surrounding areas, to the suburbs, to the interior areas, and Pune will never be the same again. With this, I need your prayers, and together let us make a difference. पहिले तर मी सांगतो, दीपक मानकर साहेब आमचे रेड हाऊस फाउंडेशनचे पाठीमागे आहे, आमचे शांतनू कुकडे। मी केव्हा बी त्यांचे गेले की बाई आज आपलं काम करायच्या, गरिबांचा झोपडपट्टीमध्ये जायच्या, रोड साईडचा कोणचे बी रेड लाईट एरियामध्ये करतोय आम्ही काम, ती मदत केलेली आहे। आता आम्ही पुस्तकं वाटतो, लगभग आम्ही 25-30 हजार पुस्तकं वाटत आहे गरिबांसाठी। सगळे बाजू आम्हाला धान्य वाटत आहे हे गरिबाचं। आम्हाला अर्धा रात्री फोन आला की मी कुकडे साहेबला मारला, की आमच्या दीपक भाऊला फोन मारला, भाऊ अशी अडचण आहे, तर ताबडतोब आमचे शांतनू कुकडे आम्ही सकाळी वी आर रेडी, कुठे आम्हाला द्यायचं आहे, कोण काय। आता आम्ही पिसोलीमध्ये एक लेप्रेसी सेंटर आहे, आम्ही तिकडे स्वतः हात घातला आहे। लेप्रेसी सेंटरला अशी खराब परिस्थिती आहे, त्यांची फॅमिली आहे। आता आम्ही 500 किट वाटणार आहे तिकडे, त्यांची फॅमिलीज आहे सगळ्याचे कोण आहे, दीपक भाऊ आमचे मार्गदर्शन आहे, कुकडे साहेब आहे, आमचे रेड हाऊस फाउंडेशन करतो आहे। आणि नेहमी आय एम व्हेरी थँकफुल कुकडे साहेबला आणि दीपक भाऊला, की आम्ही कुठेही मी हात घालतोय, लोकांना मदत करतोय आणि काय अडचण आली तो आम्ही मार्गदर्शन दीपक भाऊ मानकरचे करून घेत आहे। रेड हाऊस फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय शंतनूजी कुकडे यांनी त्यांच्या आयुष्याची वयाची 52 वर्षे पूर्ण करून 53 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे।
त्याबद्दल ॲडव्होकेट चंद्रकांत बिडकर उच्च न्यायालय आणि परिवार यांचेतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या प्रसंगी शंतनूबद्दल जर बोलायचे झाले तर ते अत्यंत निस्वार्थी आणि कोणाची पर्वा न करता सामाजिक कामाची धोरा ते सांभाळत आहेत. आज ते गोरगरीब गरजू व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य पुरवत आहेत. शंतनू हे माझ्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी या पदावर रुजू झाले. तेव्हापासून माझी त्यांची ओळख झाली. त्या ओळखीनंतर शंतनूमध्ये मला जे गुण आढळून आले ते सतत इतरांना मदत करत असतात. म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनावर काही एक वेगळा आगळा परिणाम झाला आणि अशी व्यक्ती मला माझ्या जीवनामध्ये प्रथमच लाभली आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि धाडस या व्यक्तीमध्ये मला दिसून आले. त्यांच्या या कार्याची पोचपावती त्यांना निश्चित मिळणार. शंतनू बाईसाठी फक्त एक करावं म्हणणार आहे. तेरे जैसा यार कहाँ ऐसा यारा याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा यारा मेरे दिल की ये दुआएं कभी दूर तू न जाए तेरे बिना क्या जीना वो दिन कभी ना आए यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा